हॅलो नमस्कार. तर आज आहे बुधवार म्हणजे गणपतीचा 5वा दिवस. तर आज आहे गौरी पूजन. तर त्यासाठी आम्ही गावी चाललो. 2 दिवसासाठी आलेलो कारण प्रिशाचं स्कूल होतं. तर आम्ही आता गावी चाललो आहे. हा आमच्या इकडचा निसर्ग जे की तुम्ही नेहमीच पाहता. लागली हॅलो. तर मग आम्ही आता आईच्या इथं पोचलो कारण पहिलं आईचं घर लागतं मग माझं सासर लागतं. तर तिच्याही बघा गौराई किती छान दिसतात ते गणपती आणि गौराई. मग तिथे आम्ही दर्शन घेतलं. ही तुझा चहा चांगला नसतो म्हणतात म्हणून म्हटलं नको मला चहा. निघू का आता मी? लय उशीर झाला. मेकअप करायचा आहे. तुला पण करायचं असेल ना? चला मग बाय बाय. तर मी आता माझ्या सासरी माझ्या घरी पोचलेली आहे. तर हे आमच्या गौराई आणि गणपती बाप्पा किती छान आहेत ना. गणपती बाप्पा सुंदर आणि एकदम छोटी मूर्ती आणि सुंदर छान. तर इथे मग आम्ही घरी पोचलो. त्याच्यानंतर आमच्या इथं अशी पद्धत असते का आमचे जिथं देवारा असतो म्हणजे जे आमचे देव असतात जे आपले ते चांदीचे देव असतात ते देवारा एका आमच्या घरी आहे ना भावकीच्या. तर त्यांच्या घरी हा प्रोग्राम असतो. तर तिथे काय करतात एक पोथी 5 आणि लक्ष्मी 3 का 4 अशा ते धागे असे तयार केलेले असतात. ते सासूबाईंनी आमच्या तयार केले. मग त्या धाग्यांना आपण हे सगळी नाही का झेंडूची पाने, झेंडूचं फूल नाही भोपळ्याची पाने, भोपळ्याचं फूल, परत असं बरंच काय काय असतं, दुर्वा, भरपूर आपलं हिरवे काय काय असतं ना गावी जे भेटतं ते सगळं त्या बांधायला लागतं. सुपारी बांधायची, खारीक बांधायची, परत बदाम असतो ना आपला पूर्णवाला तो बांधायचा. असं बरंच काय काय त्याला त्या धाग्याला बघा आम्ही जे करतोय ना ते बांधायचं असतं. ते म्हणजे ही अशी परंपरा आहे आमच्या इकडं. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मीपूजन, गौराई पूजन असं करतात आमच्या इकडं. मग या सगळ्या बायका असंच एन्जॉय करतात. सगळं ते पूर्ण करतात. लक्ष्मी घेणं, याला लक्ष्मी घेणं असे म्हणतात. मग त्या पूर्ण जेवढे धागे असतात त्यांना ते सगळं याला बांधायचं. लक्ष्म्यांना 5 किंवा 7 आणि पोथींना 9 असे अशा गाठी बांधायच्या असतात. मग त्याला तुम्ही दुर्वा बांधा किंवा तर इथे बघा इथे असं असतं की ते आपण जे गहू नेतो ते एका मुलाच्या पाठीवर असं वरती डोक्यावर प्लेट ठेवून ते गहू सगळं खाली पाडतात. काहीतरी ती आहे प्रथा. आणि मग त्याच्यानंतर ते गहू आपण वेचून थोडे घ्यायचे आणि ते निवडायचे असं काहीतरी आहे. आता ते मलाही एवढं काही कळत नाही. नंतर ज्या आपण गाठी बांधल्या लक्ष्मी आणि पोथींना ते असं धूप करून त्या धूपवायच्या असतात. ही प्रथा आहे. प्रत्येकजण येऊन आपापल्या ते लक्ष्मी जे केलेले आहे त्या धुपवून घेतात. ते धूप करून विस्तू आहे आपला आणि त्याच्यावर धुपवून घ्यायचे. आणि मग एका बाईने यायचं आणि तिच्या लक्ष्मी तिच्या ओट्यात घालायच्या म्हणजे ओटी भरायची म्हणजे ओटीमध्ये घालायचं. प्रत्येकीच्या तिने ते प्रथा आहे ती का तशी हळदी कुंकू लावायचं आणि ते लक्ष्म्या ओटीत घालायच्या त्या बाईच्या जिच्या आहेत तिच्या. असं प्रत्येक बाईचं त्यांनी केलेलं आहे बघा. आता दिसतंय तुम्हाला. अशी पद्धत आहे आमच्या इकडं.
हा सुटलं पाहिजे त्यांना म्हणते खाली चला. खाली पण चांगली खेळता इथं काय तर ते लक्ष्मी घेणं वगैरे सगळं झाल्यानंतर आमच्याकडं असं आहे का सगळ्या बायका असे खेळ खेळतात जे गौराई सणाच्या दिवशी खेळतात. सगळेजण फुगडी झिम्मा ते सगळं खेळतात. जाईन की मागून. मोने साईड लाव ना. मला झाली एवढी येत कधी पायवर कोण काढित आहे फोटो. हे बघा लाईनीत उभे आहेत. क्या उभ्या राहिल्या जोरात जोरात अजून जोरात. काय व्हिडिओ काढते मागून गाडी आली बाई. हे आहे आमच्या गावचं रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तर मग इथून आम्ही पाया पडलो आणि डायरेक्ट घरी गेलो. चला तर मग असंच ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.